मित्रहो नमस्कार. आमदार रोहितदादा पवार यांचं पंढरपूरमधील अन्नत्याग आंदोलन हे खरंच राजकीय स्टंट होतं का, हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. मुळात आमदार रोहितदादा पवार म्हणजे अतिशय जबरदस्त राजकारणी, त्यासोबतच बारामती ॲग्रोच्या माध्यमातून स्वतःचं एक वैयक्तिक औद्योगिक वलय निर्माण करणारा एक जबरदस्त महाराष्ट्रातला नेता. आज रोहितदादा पवार यांच्या 3 दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनावर बरेच स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेणारे काही जण रोहितदादांवर टीका करताना पाहायला मिळतात. मुळात रोहितदादांचं आंदोलन हे राजकीय स्टंट होतं, अशा प्रकारची टीका काही जण करतात. काही जण असं म्हणतात की रोहितदादा पवारला आंदोलन करायची काय गरज होती. त्या रोहित पवारांनी आता किती शेतकऱ्यांच्या आडून नाटकं केली, परंतु हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला शेंबडा रोहित पवार यांनी उपोषण हे सगळं नौटंकी त्याची होती. स्वतः सोन्याच्या चमच्या घेऊन जन्मलेला रोहित पवार, त्याचे अनेक कारखाने आहेत. अशा प्रकारची टीका करणाऱ्यांना मला एवढं सांगायचंय की रोहितदादा पवार हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची कळवळ असलेला हा नेता आहे. शेतकऱ्यांसाठी 3 दिवस उपाशी राहण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे. टीका करणं सोपं असतं, परंतु एकदा आंदोलनाला बसल्यानंतर 3 दिवस पोटात अन्नाचा कण न घालता शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणं ही अवघड गोष्ट आहे. रोहितदादांनी ती करून दाखवली. मुळात रोहितदादा यांच्यावर टीका करताना काही राजकीय नेते सुद्धा असं म्हणाले की रोहितदादा पवारनं उपाशी राहण्याची गरज होती. त्या कार्यकर्त्यांना मला सांगायचंय, त्या नेत्यांना मला सांगायचंय, स्वतःच्या मुलाकडे अगोदर बघा. नेमकं कुठून कुठून सुटलंय ते आम्हालाही कळेना. एकीकडं तुम्ही रोहितदादांच्या अन्नत्याग आंदोलनावर टीका करता. मुळात हे आंदोलन जर राजकीय असतं तर रोहितदादा पवार यांना मला वाटतं शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याऐवजी त्यांनी विविध राजकीय गोष्टी पुढे आणून आंदोलन केलं असतं. परंतु इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे. इथला शेतकरी हा अस्मितेचा विषय ठेवून स्वाभिमानानं रोहितदादा पवारांनी 3 दिवस अन्नत्याग उपोषण केलं. नवनाथ वाघमारे नावाचा स्वतःला सामाजिक कार्यकर्ता नेता समजणारा तो असं म्हणतो की रोहितदादा पवारनं आंदोलन जे केलेलं आहे तो एक राजकीय स्टंट होता. नवनाथ वाघमारेला मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे, मुळात रोहितदादा पवार यांच्यावर टीका करण्याची तुझी लायकीच नाही. रोहितदादा पवार बारामती ॲग्रोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांना रोजगार देण्याचं काम करतात. रोहितदादा पवार हे उद्योजक म्हणून, राजकीय नेते म्हणून स्वाभिमानानं जगत आहेत. नवनाथ वाघमारे, तुला भुंकल्याशिवाय मालक तुकडा टाकत नाही. तुझी लायकी नाही रोहितदादा पवार यांच्यावर बोलण्याची. मुळात रोहितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी, शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी 3 दिवस पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं. नवनाथ वाघमारेच्या जर हिंमत असेल तर त्यानं किमान 2 दिवस तरी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करून बघावं. मग त्याला आंदोलनाची धग काय असते ते समजल्याशिवाय राहणार नाही. मुळात एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून टीका करणं सोपं असतं, परंतु सक्षमपणे एखादं आंदोलन करणं, ते यशस्वी करणं ही अवघड गोष्ट आहे. एका मोठ्या राजकीय घराण्यात जन्माला येऊन सुद्धा नवनाथ वाघमारे असं म्हणतात की सोन्याचा चमचा, हो ठीक आहे, रोहितदादा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, ते त्यांचं नशीब आहे. परंतु त्या नशिबावर, बापदाद्यांच्या पुण्याईवर रोहितदादा जगत नाहीत. बारामती ॲग्रोच्या माध्यमातून रोहितदादांनी जे वैभव उभा केलं, त्या वैभवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातली आज हजारो कुटुंब खऱ्या अर्थानं सक्षम होताना पाहायला मिळतात. अशा प्रकारचा तरुणांचा लाडका नेता आज शेतकऱ्यांसाठी जर मैदानामध्ये उतरला असेल तर त्याला राजकीय स्टंट म्हणणाऱ्या हरामखोरांनो, रोहितदादा पवार यांचं कर्तृत्व काय आहे ते अगोदर समजून घ्या. आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही देखील किमान 1 दिवस तरी या शेतकरी बळीराजासाठी 1 दिवस अन्नत्याग आंदोलन करून पहा. मुळात रोहितदादा पवार यांच्या आंदोलनाला राजकीय स्टंट म्हणत असताना स्वतःची मानसिकता जागी ठेवून आपण देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहोत याचं भान ठेवणं गरजेचं आहे. सोशल मीडियावरती कमेंट्स करणं, मेसेज एकमेकाला फॉरवर्ड करत असताना रोहितदादा पवार ज्या तळमळी न बसले, ती तळमळ लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण इथला बळीराजा खचलेला आहे, पिचलेला आहे. त्या पिचलेल्या बळीराजाला सरकारकडनं सरसकट कर्जमाफी देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून रोहितदादा पवार यांनी केलेलं आंदोलन हे तुम्ही राजकीय स्टंट म्हणून घेत असाल, आम्ही मात्र ते शेतकऱ्यांसाठीच होतं, शेतकऱ्यांसाठीच राहील असे मानणारे आहोत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.